आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। ठाणे जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान गौरव दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता जेतवन बुद्धविहार निलजेगाव लोढा हेवन येथे संपन्न झाला। या विशेष सोहळ्याचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या कार्यक्रमात नारायण जाधव व त्यांच्या पत्नी त्याचप्रमाणे त्यांच्या 5 इंजिनियर मुलांचा सत्कार करण्यात आला। या संघटनेच्या वतीने उपस्थित नागरिकांनी संविधानाच्या मूलभूत तत्वांचं पालन करण्याचा संकल्प केला। हा कार्यक्रम सामाजिक एकोपा आणि संविधानाविषयी जनजागृती करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर केवल उके, प्रमुख वक्ते ॲडव्होकेट विवेक भोपी, बंदिस्त सोनवणे, नारायण जाधव, जनार्दन जाधव, समीर सोनवणे, संदीप गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोर्ट कचेरीच्या घटनेवरती चालते, त्या कोर्ट कचेरीमध्ये शपथ घेण्याकरता तुमच्यासमोर तुमचे आमचे धर्मग्रंथ ठेवले जातात, भारतीय संविधान ठेवलं जात नाही का? याचं कारण आहे, ज्याला दोषी आम्ही देखील आहोत, कारण भारतीय संविधानाला तितक्या आत्मीयतेने आम्ही मानलंच नाही, तितक्या आत्मीयतेने आम्ही मानू शकलो नाही। हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। आणि म्हणून षडयंत्र कसं आहे व्यवस्थित पहा। त्याने आतापर्यंत आम्हाला भूगोल शिकवला, आतापर्यंत इतिहास शिकवला, गणित शिकवला, पर्यावरण शिकवलं, विज्ञान शिकवलं, सायन्स शिकवलं, सगळं काही शिकवलं। पण हा देश ज्या घटनेवर चालतो ती घटना मात्र समजून सांगण्याकरता ते कमी पडले। पण ती जबाबदारी आता आपली आहे, ती जबाबदारी आता आपली आहे। त्यांनी सांगितलं की ही राज्यघटना फक्त एका विशिष्ट वर्गासाठी आहे, ही राज्यघटनेचं आरक्षण एका विशिष्ट वर्गासाठी आहे, त्याचा आम्हाला काही फायदा नाही असं वारंवार सांगितलं गेलं। जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून, जातीवाद तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका चाकोरीबद्ध करून ठेवण्याचं, एका चौकटीत बंदिस्त करून ठेवण्याचं काम केलं। आम्हाला कोणी विचारलं त्यांनाही तेच सांगितलं जातं। काही बौद्ध समाजाचे बांधव सुद्धा जातात, बाबासाहेबांना सांगतात, बाबासाहेब आपण बौद्ध धर्माच्या दिशेने आहात, त्या मार्गावर आपण आहात। जर संविधानाची सुरुवात जर आपण गौतम बुद्धांच्या नावाने जर केली तर चांगलं होईल। बाबासाहेब त्यांनाही नाकारतात, बाबासाहेब सांगतात, हा जे राज्यघटना जर मी लिहितोय, हा राज्यघटना लिहिण्याचा प्रस्ताव जर माझ्याकडे आले तर माझ्याकडून, माझ्या हातून एकही समाजावर अन्याय होता कामा नये, एकही समाज माझ्या हातून सुटता कामा नये। मी जर या देशाची राज्यघटना लिहितोय तर ही राज्यघटना कोणत्याही जातीची, पातीची अथवा धर्माची नसून ती समस्त भारतीयांची आहे हे सांगण्याचं अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।